केली जाते, त्यामुळे ही चिंताजनक आहे। माझी अपेक्षा आहे की महाराष्ट्राच्या माननीय मुख्यमंत्र्यांनी कुठल्याही दबाव, कोणीही किती मोठा असेल तर त्या दबावाखाली माननीय मुख्यमंत्री किंवा महाराष्ट्र सरकारने येऊ नये आणि महाराष्ट्राला काळीमा फासणारी जी घटना खरातांच्या हातून झाली, मला विचाराल तर ती तातडीने फास्ट ट्रॅक कोर्टवर ही इन्क्वायरी झाली पाहिजे, SIT झाली पाहिजे, टाइम बाउंड। नितीश शिंदे ह्या एक अतिशय जबाबदार खासदार आहेत, अनुभवी आमदार आणि खासदार आहेत। त्या काही बोलल्या असतील तर त्याच्या मागे नक्कीच काहीतरी त्यांना माहिती असेल आणि अशा जर गोष्टी असतील तर ह्या गोष्टी माननीय मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचल्या पाहिजेत, कारण का ही अतिशय चिंतेची बाब आहे। पुण्यामध्ये हे सामाजिक विभागाचं दोस्तीगृह आहे आणि त्यामध्ये संस्कृती कार्यक्रम असताना नक्षलवादी हिडमाचं जे आहे ते गाणं गायला गेलं, कुठेतरी प्रोत्साहन जे आहे तिथे गेलं, हे सगळे विद्यार्थी चंद्रपुरात असं पाहायला मिळते। कसं वाटतं काय नक्की झालेलं आहे किंवा काय कुठलं गाणं काय झालं याची आपण सगळ्यांनी मिळून माहिती घेतली पाहिजे। नक्षलवादाबद्दल मला असं वाटतं ह्या भारतात आणि महाराष्ट्रामध्ये सगळ्यांची मतं काही, आमची कुणाचीच काही मतभेद त्याच्यात नाहीये। त्याच्यामुळे अशा कुठल्याही घटना ज्या असतील ज्याच्यातून राज्याचं आणि देशाचं नुकसान होत असेल किंवा हानी होत असेल, त्या बाबतीत राजकारण बाजूला ठेवून आम्ही नेहमीच देशाच्या ऐक्यासाठी आणि देशाच्या सुरक्षतेसाठी तत्कालीन जे कोणी सरकार आहे त्याच्याबरोबर कालही राहिलेलं, आजही राहिले। त्याच्यामुळे देश पहिला, मग राज्य आणि त्याच्यानंतर पक्ष आणि त्याच्यानंतर बाकीच्या काही वैयक्तिक, पहिला देश। ते अजितदादांचा विमान अपघात हा VSR कंपनीमुळे झालेला, त्याच्या विमान अपघातामुळे झालेला होता। आता देखील अनेक VIP नेते मंडळी जे आहेत ते VSR कंपनीच्या विमानाचा वापर करतात। त्यात अलीकडेच नितीन गडकरी यांनी देखील अनेक वेळा VSR कंपनीने प्रवास केलेला, त्याचे व्हिडिओ ट्विटरवर आहेत। तर रोहित पवार म्हणतात की गडकरींनी देखील याची काळजी घ्यावी, अशा पद्धतीचं आवाहन करतात। मला असं सेफ्टी फर्स्ट, गाडी असेल, ट्रेन असेल, प्लेन असेल, काही असेल, सुरक्षितता ह्याला प्राधान्य दिलंच पाहिजे। आणि जर एखादी कंपनी, मला वाटतं पहिल्याही सिव्हिल एव्हिएशननी काही नवीन कायदे नियम लावलेले आहेत, कुठल्याही विमानात, ट्रेनमध्ये, गाडी, ST कशातूनही जाताना सुरक्षिततेला प्राधान्य दिलं गेलंच पाहिजे। परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी मात्र सरकारकडून अनेक डेडलाईन पार झालेल्या आहेत, कोणतरी नियोजन सरकार अर्थातच काय हे चुकत नाहीये नियोजन, हे अपयश आहे सरकारचं। महाराष्ट्र सरकारमध्ये पक्ष फोडा आणि काय आमदार फोडा, हे सगळे ऑपरेशन्स करायला सरकारला वेळ आहे, पण आम्हाला सगळ्यांना प्रिय भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं स्मारक पूर्ण करायला या सरकारला वेळ नाही। हे अतिशय दुर्दैवी आहे आणि वेदना देणारी गोष्ट। मला विश्वासच बसत नाहीये की इतके वर्ष पक्ष फोडा, घर फोडा हे करून त्यांना एवढा वेळ मिळतो कारण सत्तेमध्ये यायला, पण हे आपलं सगळ्यांना प्रिय असणार असं जी अपेक्षा आहे महाराष्ट्राची, फक्त नाही भारतातल्या आंबेडकर प्रेमींची, ती काही ह्या सरकारकडून पूर्ण होताना मला दिसत नाही। आणि याचं कारण काय, हाही एक मोठा प्रश्न आहे। आणि जर हे आता यांनी फार मनावर घेतलं नाही तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, शरदचंद्र पवार रस्त्यावर उतरून आंदोलन करेल आणि हे स्मारक जोपर्यंत पूर्ण होत नाही तोपर्यंत आम्ही या सरकारला स्वस्थ बसू देणार नाही। परिवहन मंत्री यांनी एक निर्णय जाहीर केला होता की जर तुम्हाला परवाना हवा असेल रिक्षा आणि टॅक्सी चालकांना तुम्हाला मराठी बोलता येणं अनिवार्य आहे। वसई विरारमध्ये सुरू देखील करण्यात आलं, परंतु RTO विभागाला बिश्नोई गँगने धमकी दिली आहे की तुम्ही असा हिंदू मुस्लिम भेदभाव करू शकत नाही। जे काही जे नियम कायदे आहेत हे महाराष्ट्र सरकार होतं, माननीय मुख्यमंत्री इथे 10 मिनिटापूर्वीच होते, तुम्ही त्यांना हे सगळे प्रश्न विचारायला पाहिजेत, कारण का धमक्या द्यायची ही हिंमत होते महाराष्ट्र सरकारला कुणाची तरी, हेही चिंताजनक आहेच ना। एखादं सरकार, तुम्हाला योग्य अयोग्य काय वाटतं ह्याच्यावर चर्चा पारदर्शकपणे लोकशाही पद्धतीने होऊ शकते, पण एखाद्या सरकारला कोणीतरी धमकी देत असेल तर हे चिंताजनक नाही आहे। हिंमतच त्याची होते कुठल्याही सरकारला, मग जरी आम्ही विरोधात असलो तरी हे महाराष्ट्राचं सरकार आहे ना। महाराष्ट्राच्या सरकारला अशी कोण धमकी देत असेल तर कोणी कसं खपवून घेईल। प्रतिभा चाकणकर यांची इन्क्वायरी झाली, परंतु ज्या समता पतसंस्थेवरती हा सगळा विषय ठेवण्यात आलेला आहे, त्या पतसंस्थेतले अनेक खाती ज्या आहेत त्या बनावट आहेत, अशा पद्धतीचं मत जे आहे त्यांनी माध्यमांसमोर येऊन व्यक्त केलं। आम्हाला कोणतीच नोटीस आली नाही, अशा पद्धतीचं मत व्यक्त केलं जातं। परंतु हेच प्रतिभा चाकणकर असतील, रुपाली चाकणकर असतील, हे अशोक खरातांच्या आजूबाजूला दिसायचे।
मला असं वाटतं ह्या सगळ्या प्रश्नाची उत्तरं तुम्हाला SITच देऊ शकेल. माननीय मुख्यमंत्री त्यांचं हे गृह डिपार्टमेंट आहे, त्याच्यामुळे आपण एखादी इन्क्वायरी चालू असताना काहीतरी आपल्याला फारसं माहिती नसताना बोलणं हे माझ्यासारख्या व्यक्तीला मला तरी संयुक्तिक वाटत नाही. त्याच्यामुळे पूर्ण माहिती घ्यावी. SIT कडून आपण माहिती घेऊ शकतो किंवा माननीय मुख्यमंत्री मुंबईत असतील तेव्हा त्याच्याकडून माहिती घेतलेलं जास्त योग्य राहील. माझी एवढीच हात जोडून महाराष्ट्राच्या माननीय मुख्यमंत्र्यांना विनंती आहे की जी काही इन्क्वायरी होईल ती पारदर्शकच झाली पाहिजे आणि जे कोणी गुन्हेगार असतील, मग ते महिलांचं शोषण करण्यात असेल, हवाल्यामध्ये असेल किंवा ड्रग्जमध्ये असेल, यांना ही शिक्षा झालीच पाहिजे. ताई, राज ठाकरे यांनी पोस्ट केली आहे, त्यामध्ये सर्वसामान्य नागरिकांसह राजकारण्यांची त्यांनी कान फोडले. त्यांनी असं म्हटलंय विजय लावून मुद्दा मिळवू नका काढल्या. म्हणजे आम्ही कधी या सगळ्या गोष्टी जेव्हा महाराष्ट्र बाहेर पडेल तेव्हा आपण खऱ्या अर्थाने महामानवांना आपण हे बघा, आपण ज्या वास्तूमध्ये उभे आहोत हे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांचा वारसा आणि त्यांनी दिलेली दिशा या देशाला आणि आपलं संविधान, या संविधानामध्ये लोकशाही पद्धतीत प्रत्येकाला आपलं मत मांडायचा अधिकार आहे, तर त्यांनी त्याचं मत मांडलंय. मराठीतला शेवटचा प्रश्न. राज्य सरकारमध्ये पुन्हा एकदा धुसफूस पाहायला मिळते. एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीसांमध्ये कालच्या कॅबिनेटला देखील उपमुख्यमंत्री नव्हते. आशाताईंच्या इथे देखील दुरावा पाहायला मिळाला. हे बघा, दुरावा किंवा जवळीक हा त्यांचा अंतर्गत प्रश्न आहे. माझी एवढीच विनंती आहे त्यांना की त्याच्यात सर्वसामान्य मराठी माणूस यांच्या प्रॉब्लेम्स किंवा ह्यांच्या मनातल्या मत आणि मनभेदामुळे त्याच्यात सर्वसामान्य मराठी माणूस ज्यांनी विश्वासाच्या नात्याने एवढ्या मोठ्या संख्येने त्यांना मतदान केलं, तो ह्याच्यात भरडला जाऊ नको आणि महाराष्ट्राचा विकास याची गती ह्याच्यामुळे कमी होऊ नये एवढीच पांडुरंगा चरणी प्रार्थना.